पत्थर पूजे तो हरी मिले, तो मैं पूजू पहाड, असं संत कबीर म्हणतात. साधू संतांकडं किती अफाट ज्ञान होतं. एका एका शब्दामध्ये विश्व व्यापलेले ज्ञानाची परिसीमा पार केलेली आहे. इतकं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी या विश्वाची, या परमात्म्याची आणि त्याच्या अस्तित्वाची आपल्याला सीमा दाखवून दिलेली आहे. गीतेमध्ये देखील श्रीकृष्ण भगवान म्हणतात की कलियुगामध्ये मी तुम्हाला माणसाच्या रूपाने भेटणार नाही, तर मी वृक्षांच्या मध्ये, पर्वतांच्या मध्ये, डोंगरांच्या मध्ये तुम्हाला दर्शन देण्यासाठी कायम अस्तित्वात राहील. प्रश्न असा पडतो की ज्या साधू संतांनी तुम्हाला खरा सत्याचा मार्ग दाखविला, ज्या देवानं स्वतःहून तुम्हाला सांगितलं की मी कुठे असणार आहे, परंतु माणूस नेमका शहाणा म्हणायचा की वेडा म्हणायचा, श्रद्धाळू म्हणायचा की श्रद्धेचं अवडंबर करून देवाचीच विटंबना करणारा, त्याच्या तत्वांचीच प्रतारणा करणारा असा कसा हा माणूस? मित्रहो, प्रचंड वाईट वाटतं, प्रचंड वेदना वाटतात की जेव्हा ही लोक डोंगर पोखरतात, झाडं झुडपं तोडून टाकतात. ही विध्वंसक प्रवृत्ती एकीकडे आहे आणि दुसरीकडे देवाधर्माचं अवडंबर आहे. म्हणजे नेमकं साध्य काय करायचं? म्हणजे तुम्ही या सृष्टीच्या, या विश्वात्मकाच्या, या परमात्म्याच्या हृदयामध्ये तुम्ही छेद करतायत. त्यांच्या विशाल, सर्वसमावेशक, सर्वांसाठी असलेल्या तत्वाचा इथं तुम्ही छळ करतायत. म्हणून तुकाराम महाराज देखील म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. म्हणजे इथं सत्य सांगणारे फार कमी आहेत आणि असत्याशी खेळ करणारे बहुसंख्य इथे आहेत. आणि मग हे बहुसंख्य लोक हे भक्त म्हणायचे की पापी म्हणायचे, याचा शोध घेणं, याचा बोध घेणं हे कठीण आहे. एक वेळा आपण दह्यामधून तूप अलग करणं, लोणी अलग करणं हे साधं सोपं नैसर्गिक मंथन आहे. परंतु माणसांच्या गर्दीमधून चांगली माणसं शोधणं हे त्याहूनही कठीण आहे. आणि म्हणून आपण जे काही विध्वंसाकडे जात आहोत, आपण जे काही विध्वंसक वृत्तीनं वागत आहोत, त्याची कारणं कदाचित हीच असावीत. कारण इथं सत्य कोणाला कळलेलं नाही आणि कर्म कुणाच्या आचरणात नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण जरी माणूस म्हणून जन्माला आलेलो असलो तरी आपल्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. कारण आपल्यामध्ये ते माणूस पण यायला अजून कितीतरी जन्म जावे लागतील, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं माणूस होऊ. ज्याच्याजवळ खरी दिशा आहे, खरं कर्म आहे, खरा सत्य मार्ग आहे, तोच या ठिकाणी माणूस आहे, तोच या ठिकाणी परमात्म्याच्या जवळचा आहे. बाकी फापट पसारा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण पहा, तुम्ही जे खरे साधू संत असतात का, ते कुठं दारोदार भटकत बसत नाहीत. खरे ज्ञानी माणसं कुणाला कथन सांगत गर्दीमध्ये घुसत नाहीत. त्याचं कारण आहे, ज्याच्याकडे खरं ज्ञान आहे त्याला लोकांमध्ये जायची गरज नाही. खरा साधू, खरा संत एका जागेवर बसलेला असतो आणि त्या एका जागेवर बसून तो सृष्टीचं, तो जगाचं सगळं पारलौकिक दृश्य तो आपल्या ज्ञानशक्तीद्वारे पाहत असतो, अनुभवत असतो आणि त्यावरती उपाय देण्याचं काम देखील करत असतो. पाठीमागच्या जर आपण साधू संतांना जर पाहिलं तर ते यामधलेच आहेत. आणि जे खरे ज्ञानी आहेत ते देखील यामधलेच आहेत. ज्याच्यामध्ये ढोंग आहे, ज्याच्यामध्ये सोंग आहे, तो माणूस खोटी प्रतिष्ठा मिळविण्यासाठी वनवन भटकत राहतो. परंतु त्या भटकण्याला अर्थ नाही. आणि म्हणून आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल
तर ते शाश्वत करा, छोटंसं करा, परंतु ते प्रदीर्घ टिकणारं असावं, चिरकाल लोकांना दिशा देणारं असावं. आणि हेच खरं कर्म आहे. मित्रांनो, अनेक लोक अनेकदा स्वतःची प्रतिष्ठा आणि स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी पैसे खर्च करतात, आपलं मोठेपण दाखवायचा प्रयत्न करतात. परंतु दाखविणं आणि असणं यामध्ये फार फरक असतो. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जो आहे त्याला दाखवायची गरज नाही. जसं की कबीर महाराज, ज्यांचा दोहा मी आता तुम्हाला सांगितला, ते काय म्हणतात की दगड पुजल्यानं जर देव मिळत असेल तर मी काय पुजणार? संपूर्ण पहाड पुजणार, संपूर्ण डोंगर पुजणार. म्हणजे मी छोट्यामध्ये समाधानी नाही, मला व्यापक पाहिजे आणि व्यापकता ही माझ्यामध्ये असली पाहिजे. तरच मी जर देव असेल, जर परमात्मा असेल तर त्याच्या मी जवळ जाऊ शकेल. मग ज्याच्या जवळ व्यापकता आहे तोच जग पाहू शकतो, तोच जगाचा आनंद घेऊ शकतो, तोच या सृष्टीला, या विश्वाला पाहू शकतो. कारण विश्व पाहणं हे साधारण डोळ्याचं काम नाही. ते पाहण्यासाठी तुमच्याकडे अंतर्दृष्टी असणं आवश्यक आहे, दृष्टीची व्यापकता असणं आवश्यक आहे. आणि ही व्यापकता त्या साधू संतांमध्ये होती म्हणून ते पाहू शकले. आणि ती व्यापकता आपल्यामध्ये नाही, कारण आपले विचारच तुटपुंजे असतात, आपली दृष्टीच मतलबी आणि स्वार्थी असते, आपलं ध्येय आणि उद्देशच हे स्वतःपुरतं मर्यादित असतं. म्हणून आपल्याला व्यापक कधी होता येत नाही. आणि तुम्हाला जर व्यापक व्हायचं असेल तर या निसर्गामध्ये, या डोंगरावरती शांत चित्तानं शांतीची जी अनुभूती आहे ती आपल्यामध्ये नाही. आणि त्यावेळेस आपण किती खुजे आहोत हे कळून चुकतं. मित्रांनो, धन्यवाद.